नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीमध्ये. मी अशोक वानखडे. आज सकाळी-सकाळी अतिशय दुःखद घटना, महाराष्ट्रासाठी फार मोठी दुःखद घटना म्हणजे बारामतीजवळ अ, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि जननायक अजितदादा पवार यांचं प्लेन क्रॅश झालं. डी-जी-सी-एच्या अनुसार त्या विमानामध्ये 6 लोकं होती. 6च्या 6 लोकं मृत्यू मृत्यू झाला 6 लोकांचा. प्लेन जेव्हा लँड होत होतं त्याच्या अगोदर काही वेळ अगोदर लँड होण्याच्या बिलकुल पहिले एका शेतामध्ये क्रॅश झालं. सकाळपासून प्लेन पडलेलं दृश्य काही दिसत होतं. ते दृश्य पाहून सुद्धा वेगवेगळ्या बातम्या येत होत्या, की दादा सीरियस जखमी झाले, दादांना हॉस्पिटलमध्ये, दादा कोणी म्हणे मुंबईला शिफ्ट करण्यात आलं वगैरे, वगैरे. पण एका 40-45 मिनिटाच्या दरम्यान डी-जी-सी-एनी 6ही लोकांचा मृत्यू झाला हे सांगितलं. दादासोबत त्यांचे एक पर्सनल स्टाफ होता, एक पी-एस-ओ होता. हे 3 लोक होते दादांना ते घेऊन आणि 3 लोकं बाकी पायलट, 2 पायलट, को-पायलट आणि एक दुसरं होता प्लेनमध्ये व्यक्ती असेल बहुतेक ते प्लेनमध्ये सेवा करणारा. 6च्या 6 लोकं गेली. दादांचा मृत्यू हा महाराष्ट्रावर फार मोठा आघात असं मी मानतो. अजितदादा नुसते दादाच नव्हते, तर दादागिरीने राजकारण करणारे असे व्यक्ती होते. महाराष्ट्राची अस्मिता पाळणारं नेतृत्व नेहमीच महाराष्ट्रात उभं राहिलेलं आहे. चाहे यशवंतराव चव्हाण हो, शंकरराव चव्हाण हो, चाहे वसंतदादा पाटील हो, चाहे शरद पवार हो. यांनी नेहमी काँग्रेसमध्ये राहून सुद्धा दिल्लीला कधी-कधी डोळे दाखवण्याची सुद्धा हिंमत त्यांच्यात होती. आणि 2014 नंतर दिल्ली इतकी आक्रमक झाली, की त्यांच्या ज्या राज्यात डबल इंजिनची सरकार आहे, तिथे डोळ्यात डोळे घालून विचारणारा माणूसच समाप्त झाला. अशा वेळेला महायुतीमध्ये एक व्यक्ती असा होता, ज्याचं नाव अजित पवार होतं, ज्याचा दरारा दिल्लीमध्ये सुद्धा होता. दिल्लीचे आला कमान सुद्धा दादांशी फार दुरून आणि प्रेमानं बोलायचे. हे आमचे अजितदादा होते. अजितदादा परखड होते. पोटात एक आणि ओठावर एक असा व्यक्ती नव्हता. पोटात जे आहे तेच ओठावर आणणारे फार कमी व्यक्ती समाजात राजकीय जीवनात तुम्हाला पाहायला मिळतील. एक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, ते कधी असं राखून बोलत नव्हते. जे आहे ते आहे. आणि दुसरे अजितदादा. त्यांना त्रास पण झाला. लोकांना वाटायचं ते अहंकारी आहेत. पण जे दादांना जवळून ओळखत होते किंवा दादांसोबत जे काम करत होते, त्यांना माहीत होतं दादा काय होते. दादा कधी चकरा मारू देणारे नेता नव्हते. काम व्हायचं असेल तर होईल, नाही व्हायचं असेल तर नाही. दादांनी एक वेळा हो म्हटल्यावर ते काम झालंच पाहिजे, एवढा दरारा होता. संपूर्ण महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये सध्या एकच असा एक मंत्री होता, की जो सरकार चालवत होता किंवा मंत्रालय चालवत होता. बाकी ठिकाणी अधिकारी मंत्र्यांना चालवतात. उद्धव ठाकरेंचं 2.5 वर्ष. उद्धव ठाकरे नवीन, कितीतरी मंत्री नवीन. अशा वेळेला सगळे विधानसभाची सत्र 2.5 वर्षाची एकट्या दादांनी अंगावर घेतले. दादा 24/7 विधानसभेत असायचे. कुठलाही मंत्री अडचणीत आला, विरोधकांनी घेरलं त्याला, की दादा संकटमोचक म्हणून जायचे. आणि विरोधकही दादा उभे राहिल्यावर चूप राहायचे. कारण त्यांना सगळ्यांना माहीत होतं, दादा म्हणजे काय आणि दादांनी बोलायला सुरुवात केलं, तर हे प्रश्न विचारणारे सुद्धा थंड होऊन जातील. 6 वेळा लगातार उपमुख्यमंत्री. रेकॉर्ड आहे महाराष्ट्रात. नाही पूर्ण देशात. लगातार न चुकता. अगदी मधात एक 80 तासाचं जे सरकार बनलं, त्या 80 तासाच्या सरकारमध्ये सुद्धा ते मंत्री होते. उपमुख्यमंत्री होते. त्यावेळेला फक्त अजित पवार आणि शरद पवारच सांगू शकतात, की ते गेले की पाठवले गेले होते. अजित पवारांवर नेहमी आरोप लागतो, की त्यांनी आपली पार्टी तोडली. पण अजित पवार यांचे 1400 कोटी रुपयाचे ॲसेट, प्रॉपर्टी ईडीनी जप्त केली होती. त्यानंतर सुद्धा खंबीरपणे ती ईडी आणि केंद्राची लढत होते. एकाएकी असं काय झालं? काय
त्यांच्या मुलांना टार्गेट ठेवण्यात आलं आणि एक ईडीशी लढणारा दादा मुलांच्यावर होणारे संभावित होणारे हल्ले पाहून नरमले का? अशा कितीतरी गोष्टी आता गर्भात गेलेल्या आहेत. बऱ्याचशा व्यक्तिगत गोष्टी दादा जेव्हा बोलायचे तेव्हा करायचे. या आजच्या या गढूळ राजकारणात इथे मनभेद आणि मतभेद दोघे सोबत चालतात. वैचारिक मतभेद असायला हवेत, पण मनभेद नको. असं नव्हे की दादांच्या विरुद्ध मी बोललो नसेल. कितीतरी वेळा दादांवर खूप टीका केली. परंतु जेव्हाही दादा भेटायचे, अतिशय प्रेमाने हसत, "काय अशोकराव?" विचारपूस करायचे. मी केलेलं वक्तव्य आवर्जून सांगायचे, "ते त्या ठिकाणी फार चांगलं बोलला बरंच का तू." आणि निघताना एक जरूर म्हणलं, "अशोक, मोठा भाऊ म्हणून सांगतो, वजन कमी कर, तब्येतीला जप." और निकलते समय जो व्यक्ति, जो पत्रकार आपको लगातार क्रिटिसाइज़ करता है, उसको ये कहते थे कि अशोक, बड़े भाई होने के नाते एक बात बताता हूँ, प्रकृति का ख्याल रख, तबीयत का ख्याल रख, वज़न कम कर, ये अच्छी बात नहीं है। ऐसे नेता कहाँ मिलते हैं आजकल? किसी के बारे में थोड़ा क्रिटिसाइज़ करो तो वो आपकी जान का दुश्मन बनता है। अजीत दादा एक ऐसे नेता महाराष्ट्र में, अभी तो महाराष्ट्र के वर्तमान कैबिनेट में मुझे कोई ऐसा नेता नहीं दिखता, कि जो अधिकारियों के सामने कुछ बोल पाएँ। अब तो अधिकारी सरकार चलाते हैं। लेकिन दादा थे, तो दादा को सबको पता था कि दादा के वहाँ आप कुछ कर नहीं सकते। दादा ने शायद ये गुण अपने चाचा से लिया था। शरद पवार के वो भतीजे थे। 1982 में पहली बार कोऑपरेटिव शुगर मिल के डायरेक्टर बने, वो उनका राजनीतिक जीवन की शुरुआत। 1991 में वो कोऑपरेटिव बैंक के चेयरमैन बने, पुणे कोऑपरेटिव बैंक के। फिर लोकसभा, लगातार विधानसभा में जीतते रहे। अपनी गलती सार्वजनिक रूप से मानने का माधमा बहुत कम लोगों में होता है, उसमें दादा थे। बारामती के पिछले लोकसभा चुनाव में सुप्रिया सुळे अपने बहन के खिलाफ अपने पत्नी को चुनाव में उतारा। उसमें कई कारण हैं। दिल्ली का दबाव भी एक बताया जाता है। लेकिन खुल के चुनाव के बाद पब्लिकली सभाओं में, जनसभाओं में ये बात मान लेना कि हाँ, वो मेरे जीवन की सबसे बड़ी गलती थी कि मेरे बहन के खिलाफ मैंने पत्नी को चुनाव लड़वाया। इतनी हिम्मत अपनी गलती कबूल करने की उसी व्यक्ति में होता है जिसका हृदय विशाल होता है और जो मन में कोई कपट नहीं रखता। वो थे अजीत दादा पवार। हाज़िर जवाबी, किसी का उधार नहीं रखते थे, तुरंत चुका देते थे, तुरंत वही बोल देते थे। सांगली के एक कार्यक्रम में व्यक्तिगत सा कार्यक्रम था, एक एजुकेशन इंस्टीट्यूट का कार्यक्रम था, रोहित पवार भी वहाँ बैठे थे। जो रोहित पवार अजीत पवार के खिलाफ शरद पवार के साथ चले गए थे। उन्होंने जब कहा कि दादा आमच्यावरही लक्ष द्या, तेव्हा दादा उत्तर देताना म्हणाले, की "अरे रोहित, तुझ्यावर लक्ष दिलं नसतं तर तू जिंकला असता का?" हजर जवाबी. आज दादा गेल्यामुळे एक फार मोठी व्हॅक्यूम तयार झाली. बरेचसे राजनीतिक प्रश्न समोर उभे राहतील. आता राष्ट्रवादी पार्टीचं काय होणार? अजित पवारांशिवाय काय? कारण पार्टी त्यांच्याशिवाय काहीच नव्हती. त्या सुनेत्रा पवार पार्टी सांभाळू शकतील, त्या तर हाउसवाईफ आहेत. दादांच्या सांगण्यामुळे लोकसभेत निवडून आणि मग राज्यसभेत गेल्या. पार्थ आणि जय अजूनही त्या स्थितीला पोहोचले नाही. काय पूर्ण पार्टी शरद पवार सोबत जाईल? तर मग काय शरद पवार बीजेपी सोबत जातील? जर अजित पवार ची पूर्ण पार्टी त्या बीजेपीमध्ये मर्ज होईल? असे असंख्य प्रश्न आहेत, ज्या प्रश्नांना जन्म दिला दादांच्या या मृत्यूने. पण दादांचं जाणं हे व्यक्तिगत रूप तऱ्हेनं महाराष्ट्राचं नुकसान, महाराष्ट्राच्या अस्मितेचं नुकसान, महाराष्ट्राच्या जनतेचं नुकसान असं मला वाटतं. आज महाराष्ट्राला खरोखरच दादांची गरज होती.
विरोधी स्वर प्रमुखताने सरकारमध्ये सुद्धा असायला हवा. फक्त हैबा नको. तो प्रखर स्वर होता. सैनिक स्कूल सातारा ही संकल्पनाच यशवंतराव चव्हाणांची. यशवंतराव चव्हाण जेव्हा गृहमंत्री अ, रक्षा मंत्री म्हणून गेले, संरक्षण मंत्री, त्यावेळेला सैनिक स्कूल साताऱ्यांची म्हणजे सैनिक स्कूलची कल्पना आली. 4 सैनिक स्कूल बनलेत पहिले. त्यात एक साताऱ्याला. 100 एकरामध्ये फार मोठा कॅम्पस. जुन्या बिल्डिंग झाल्यात आता. काही बऱ्याच तर ब्रिटिश काळातल्या होत्या. सैनिक स्कूल चाललं होतं. मी त्या स्कूलचा विद्यार्थी आहे. पण हळू बिल्डिंग जीर्ण व्हायला लागल्या. केंद्र सरकार कडे तो पैसा नाही. मग अशा वेळेला सैनिक स्कूलची जुनी मुलं सगळी ॲल्युमिनियमची दादांना भेटली. दादा अर्थमंत्री. लगेच दादांनी 350 कोटीपेक्षा जास्त फंड सैनिक स्कूलच्या नूतनीकरणासाठी दिला आणि आज पूर्ण सैनिक स्कूल एक नवीन कलेवरमध्ये येतंय. ही दादांची कृपा. दादांना माहीत होतं, की महाराष्ट्रातल्या गोरगरिबांची मुलंच सैनिक स्कूलला येतात. आणि एन-डी-एमध्ये जाऊन मग देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर उभे राहतात. हे दादांचे उपकार सैनिक स्कूल कधी विसरणार नाही. उपकाराचीच गोष्ट केली, की दादांना असंख्य लोकांवर उपकार करून ठेवलेले आहेत. दादांचा एक घोर विरोधक. राष्ट्रवादीमध्ये असताना सुद्धा दादांचा तो विरोधक होता. त्याला जेव्हा आम्ही सकाळी कन्फर्म करण्यासाठी फोन केला, तर तो ओक्साबोक्शी रडायला लागला. आपल्या विरोधकांच्या सुद्धा डोळ्यातून पाणी आणणारा नेता म्हणजे अजितदादा पवार होय. मागच्या शेवटच्या भेटीत माझ्या दादांना मी म्हटलं, मी पॉडकास्ट सुरू करतोय. अरे वाह! फारच चांगलं. म्हटलं तुम्हाला बसायचंय आणि खूप बोलायचंय. सगळं बोलतो अशोक तुझ्यासोबत. तू वेळ घे, आपण बसू. मग फोनवर एक दिवस फोन बोलणं झालं. तर म्हणाले, "अरे आता हे निवडणुका आहेत रे. नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका संपल्या की आपण बसू." मी विचार केला मार्चच्या पहिल्या आठवड्यात बसायला पाहिजे. परंतु हे माझं दुर्भाग्य. दादा बरेच काही बोलले असते. का गेले? बोलले असते. कशासाठी गेले? ते बोलले असते. त्यांची विचारधारा कधीही भाजपाची नव्हती. बऱ्याचशा गोष्टी दादांसोबत चालल्या गेल्या. परंतु आजचा जो हा महाराष्ट्रावर झालेला आघात आहे, गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख, त्यानंतर दादा. आता महाराष्ट्रात असा एकही नेता नाही, जो दिल्लीकडे डोळे वटारून पाहू शकतो. शरद पवार वृद्धावस्थामध्ये आहेत आणि उद्धव ठाकरे शक्तिहीन. राज ठाकरे कन्फ्युज्ड. आता कोणी असा भाजपामध्ये तर नाहीच कोणी. पण आता विरोधी पक्षांमध्ये सुद्धा असा कोणी दमदार नेता नाही, जो दिल्लीला डोळे वटारून सांगेल, की हे महाराष्ट्राचं हित आहे. दादांच्या पूर्ण परिवाराला द न्यूज लॉन्चर मराठीकडनं, आमच्या सगळ्या दर्शकांकडनं भावपूर्ण श्रद्धांजली. विठ्ठलाच्या पायाची चरणी प्रार्थना करतो, की त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. आणि पूर्ण परिवार, पवार परिवार असं नव्हे, तर पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला दादांच्या या मृत्यूमुळे झालेल्या नुकसानाचं सोसायसाठी ताकद देईल. हीच विठ्ठलचरणी प्रार्थना. नमस्कार.